नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। वैदू समाज एकतेचा आणि विकासाचा नवा अध्याय। सटाण्यातील मळगाव येथे घडला इतिहास। रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी वैदूवाडी मळगाव येथे अखिल महाराष्ट्र वैदू समाज विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वैदू समाज संघटनात्मक बैठक व महामेळावा मोठ्या उत्साहात पार पडलाय। हा मेळावा बागलांचे भूमिपुत्र आणि ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय शंकर महादू पवार यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला बागलांचे आमदार दिलीप बोरसे, सटाण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे, पोलीस निरीक्षक दशरथ हटकर, राज्याध्यक्ष राजू लोखंडे, कार्याध्यक्ष नारायण शिंदे, नाशिक जिल्हा अध्यक्ष अशोक जाधव, माजी अध्यक्ष साहेबराव पवार, महिला उपाध्यक्ष ज्योतिताई शिंदे, राज्य संघटक स्वामी शिरपूर, युवा अध्यक्ष अनिल सुरेश पवार, नगरसेवक मल्लू पांबळे, दौलत हटकर, तात्या धनगर, अशोक सोनवणे, भावडू धनगर, साहेबराव शिंदे आणि विनोद शितोळे यांचं आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी संघटनेच्या फलकाचे व कार्यकारिणीचे उद्घाटन झाले, तर वैदू समाज भवन उभारणीसाठी बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांना निवेदन सादर करण्यात आले। या मेळाव्यात नाशिक, पुणे, अकोला, सिन्नर, संगमनेर, शहादा, पिंपळनेर अशा अनेक ठिकाणाहून असंख्य समाज बांधव आणि महिला भगिनींची उपस्थिती लाभली। नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष दादाजी गोरे, युवा अध्यक्ष चेतन गोरे, सरचिटणीस श्रावण पवार, कार्यकर्ते मनोज पवार, संतोष पवार आणि इतर सहकार्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते। संघटनेतून शक्ती आणि शक्तीतून विकास अखिल महाराष्ट्र वैदू समाज विकास फाउंडेशनचा मळगाव महामेळावा ठरला एकतेचा, सन्मानाचा आणि समाज प्रगतीचा सुवर्णक्षण। प्रखर न्यूजसाठी भगवान पवार, पिंपळदर।